या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि मोठ्या स्पर्धेसाठी तुमचं योगदान सुद्धा त्याच प्रकारे असणं गरजेचं आहे। डेडिकेशन ऑफ क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल। क्रिकेटच्या प्रती असला आदर सन्मान सर्व काही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल, तरच नाही तरच क्रिकेट तुम्हाला सातत्यानं सहकार्य करत असताना यशोगाथा गाठताना पाहायला मिळणार आहे। केसीए कॉमन क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत चालू असला आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये एंटरचे सामने सगळे खेळले जातात। कामन असतील, पोमण असतील, मोरी असतील या तसेच बीबीपाडा अनेक ठिकाणचे खेळाडू या ठिकाणी एकत्रित येऊन खेळतात आणि गरजेचं सुद्धा आहे ग्रामीण क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चांगले खेळाडू घडण्यासाठी या प्रकारच्या सामन्यांचं आयोजन अतिशय गरजेचं आहे आणि त्याच गोष्टीला पाहता आमदार चषक 2021 च्या माध्यमातून हा पहिला दिवस केसीएच्या माध्यमातून स्पर्धा खेळवली जाते। दोन्ही सलामीन मैदानाच्या आतमध्ये जतीन आणि दुसऱ्या बाजूला विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती किरण येताना पाहायला मिळते। क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट करत असताना एसबी बीबीपाडा हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी आलेला संघ न्यू बॉईज कॉमन हा आपणास पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल गेला होता, एसबी बीबीपाडा या संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच ज्या वेळेला हा निर्णय घेतला होता त्यावेळेला एकच सावध पवित्र असतं, कोणत्याही प्रकारची मैदानाची चाचपणी केलेली नसते, फक्त दुसऱ्याच्या धाव्यावरती निर्भर राहत असताना त्या धावसंख्येचा पाठलाग करणं एकमेव हेतू असतो आणि त्या कारणास्तव घेतलेला हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आता पाहणार आहोत किती प्रमाणात त्यांच्या बाजूने झुकतोय। या क्रिकेटच्या पटलावरती या टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये यावर्षीच्या हंगामाला ज्या प्रकारे सुरुवात झाली कोरोना नामक संकट जगतावरती असताना त्या सर्व गोष्टींना बाजूला सारत असताना आज आपण येऊन ठेपलो या मार्च महिन्यामध्ये। जानेवारी ते डिसेंबर एंड पासून या सामन्यांना सुरुवात झाली। खरोखरच ज्या प्रकारच्या या वर्षामध्ये स्पर्धा पाहायला मिळतात अतिशय चांगले दिवस या टेनिस क्रिकेट विश्वाला येताना पाहायला मिळतात। चला स्टार्ट ऑफ द मॅच। जतीन ऑन स्ट्राइक आणि विशाल नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती किरण सज्ज होत असताना पहिला चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळतोय। पहिला चेंडू सुरेख पद्धतीने कॉपी स्टाईल मध्ये खेळला गेलाय। चेंडू सरळ जातोय पॉइंट सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षण होईल का, परंतु चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। थँक्यू डीजे। अतिशय चांगलं सुमधुर असं गीत वादन आमचे डीजे मास्टर सुद्धा या ठिकाणी करतात। अतिशय चांगला चेंडू होता, आउटसाइड ऑफ पिचिंग झाला, चेंडूला थोडासा बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला आणि फलंदाजाला मानावं लागेल कारण मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न आणि तो सुरुवातीच्या षटकामध्ये गरजेचा असतो कारण जर का मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला तर एक कॉन्फिडन्स नावाची गोष्ट जी बळावली जाते ती मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये तुम्हाला प्रहार करण्यास किंवा चांगले चेंडू हाताळण्यास मध्ये मदत करते। आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळत असताना क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लगावलेलं होतं आणि 2 धाबा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले जातात। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, टीटीपीचा चांगला वापर केला जातो। टॅलेंट, टेम्परामेंट आणि परफेक्शन या सर्व गोष्टी सुव्यवस्थितरित्याने या ठिकाणी पार पडत असताना दोन्ही फलंदाज आपणास पाहायला मिळतात। 6 धाबा फलकातील 2 चेंडूचा खेळ झालाय। यस नक्कीच संदीपजी काय स्थिती आहे, ज्या प्रकारचा फटका आहे आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी केली जाते, सेफ मारा करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती आक्रमण आणि 3 ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे पाहायला मिळते। 2 चेंडू जे टाकले ते ऑफ स्टंपच्या दिशेने वळणारे चेंडू होते, हाफ ट्रॅकर चेंडू होते आणि त्याचा फायदा उचलला गेलाय। 6 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेत। यस नक्कीच आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू थोडासा वळण देण्याचा प्रयत्न केला गेला, फिंगर रोल केले गेले आणि ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय कारण ज्या वेळेला तुम्हाला ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळायचा त्यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर तुम्हाला चेंडू हाताळावे लागतील, तदनंतर आतमध्ये येत असताना फलंदाजाला अडचण होईल अशी रणनीती असणं गरजेचे। इथं थोडासा दिशाहीन गोलंदाजी म्हणूनच अतिरिक्त दाबी आहे, दबाव क्रिएट केला जातोय। आता मात्र ऑन साइडला फेकून दिलाय, क्षेत्राचे दुरून त्या ठिकाणी जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर। आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी इशारा देतात की हा 6 धावांचा मोठा फटका येतोय। थँक्यू डीजे। ही जी टेक्निक वापरली गेली 13 धावा धावफलकातील जरूर आहेत, परंतु ज्या प्रकारचा चेंडू होता त्याच लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न पदल आली, त्यामध्ये कोणताही बदल हालचाल पाहायला मिळाला नाही, फक्त दिशा दिली गेली।
आणि विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न 6 धावा येताना पाहायला मिळतात. फलंदाजाला मानावं लागेल, ज्या प्रकारचा माइंडसेट आहे, ज्या प्रकारची रणनीती आखली त्या पद्धतीने मात्र फलंदाजी एक्झिक्यूट करताना पाहायला मिळते. आता मात्र अप्रतिम डेलिव्हरी टेप्पा पडल्यानंतर सरळ यष्टरक्षकच्या हातामध्ये जाते, कोणताही स्विंग पाहायला मिळाले, वळण पाहायला मिळालं नाही आणि सरळ फलंदाजाच्या डोक्यावरती आघात करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. डोक्यावरती आघात याचा अर्थ मेंदूवरती आघात, जो इराद्याने फलंदाजी करत होतो तो इरादा मात्र भ्रष्ट करत असताना त्या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच प्रकारची डिलिव्हरी, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एखादा चांगला चेंडू नक्कीच आशा पल्लवित करत असतो, परंतु त्या चेंडूला मात्र तुम्हाला मेंटेन सस्टेन ठेवणं गरजेचं असेल. परंतु चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला एकंदरीत 4, अजूनही 2 चेंडूचं खेळणे शिल्लक असणारे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मिड विकेट रिझन मध्ये चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. वड मॅग्निफिसंट स्ट्रोक, 6 धावा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. DJ went off in the mix. थँक्यू. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग, 5 चेंडूचा खेळ झाला, धावा धावा ते 20. वेल बेगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं आणि अर्ध कार्य त्या प्रकारे पूर्ण करत असताना फलंदाज अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला फेल्ड केला होता, एकच धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला, परंतु स्वतःला रोखून धरलंय. पहिल्या षटकाची समाप्ती होते, धावा धावा मोजल्या जातात 21. अतिशय चांगली फटकेबाजी या पहिल्या षटकामध्ये करत असताना दुपारच्या सत्रामध्ये अपेक्षित धावा येताना पाहायला मिळतात. एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, नाही पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी घमासान लागला एसपी बीबी पाडा वर्सेस न्यू बॉयज कामन. थँक्यू. टीम मीटिंग कमी करायची आहे. पहिली टीम मीटिंग तुम्हाला वॉर्निंग असेल आणि दुसऱ्या टीम मीटिंगला मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असा नियम आहे केसीएचा आणि त्या नियमाचं पालन करणं बंधनकारक राहील. मित्रांनो, ज्या वेळेला कोणतीही असोसिएशन किंवा कोणतीही संघटना निर्माण केली जाते त्यावेळेला त्याचे काही नियमावली असते आणि त्याचं पालन करणं आपल्यासाठी गरजेचं असतं, जेणेकरून ती लांब जास्तीत जास्त वेळेपर्यंत टिकून राहील किंवा त्याच्या अंतर्गत आपल्या खेळाची प्रगती साधता येईल. आणि त्यासाठी त्या संघटनेला किंवा त्या असोसिएशनला सहकार्य करणं हे पहिलं आणि आद्य कर्तव्य आपलं असतं आणि त्या कर्तव्याची तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती प्रवीण येताना पाहायला मिळतोय. पाहूयात कशा प्रकारची आता हाणामारी केली जाते. मगाशीच म्हटलं होतं वेल बिगिनिंग हाफ डन, याचाच अर्थ जे चांगली सुरुवात ही नेहमीच तुमचं अर्धकार्य पूर्ण करत असते आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत तरी ज्या प्रकारचं अर्धकार्य म्हणतो ते अर्धकार्य पूर्ण करताना दिसते. इथून पुढचं कार्य काय असेल, कारण एका षटकाने कोणतेही इनिंग संपत नसते. 4 षटकांचा खेळ आहे, अजूनही 3 षटकांचा खेळाने शिल्लक असेल. जर का इथून एखादी विकेट आणि 2 ते 3 डॉट चेंडू आले तर मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये आशा जिवंत करता येऊ शकतात एसबीबी पाडा या संघाला. नयनरम्य असं वातावरण, कणखर उन्हाचा प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आता मात्र चेंडू त्या ठिकाणी मिसफिल्ड होत असताना एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून आणि बाउंड्री लाईनवरती चेंडू ज्या वेळेला फील्ड केला गेला या 2 धावा अर्जित केल्या जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला मित्रांनो सिंगल डाव घेतले होते त्यावेळेला ती गतिमान पद्धतीने घ्यावी असं टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा हाच नियम आहे. ज्या वेळेला पहिली धाव तुम्ही गतिमान पद्धतीने घ्याल आणि दुसऱ्या धावेसाठी तयार राहाल त्यावेळेला एक मिसफिल्ड होत असते. ती मिसफिल्ड मात्र तुम्हाला दुसरी धाव आपोआप देऊन जाते. म्हणूनच की काय आतापर्यंत तरी गतिमान पद्धतीने पहिली धाव घेतली आणि आता मात्र सुरेख अशी डिलिव्हरी बदलली तर कोणताही वापर नाही पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव मात्र चेंडू त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात त्या वेळेला सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं हे सूत्र आहे क्रिकेटचं आणि त्या सूत्राचा वापर तुम्हाला करावा लागेल तरच तुम्ही मोठ्या धावसंख्यापर्यंत जाऊ शकता. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो जोपर्यंत फील्ड करेल फक्त एकच धाव येईल. संदीपजी या ठिकाणी माइंडसेट केला गेलेला होता. ज्या प्रकारचा चेंडू होता त्याला वळून मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी फसलाय आणि त्या ठिकाणी एक धाव येते. हा फटका खेळण्याकरता थोडंसं घाई केली आहे फलंदाजाने. थोडंसं वेट करून जर खेळला असता, वाट बघून खेळला असता तर कदाचित षटकार आणि चौकार आला असता. या धावा मिळत आहेत फलंदाजाला 1 आणि एका धावणीची धावसंख्या झाली ती 24 आणि प्रथमतःच आता सामोरे जाण्याकरता जतीन नावाचा खेळाडू स्ट्राईक इनकडे आलाय.
हे जतीन डावखुरा फलंदाज आहे. वेगळी क्षेत्ररक्षणाची युवराजना या ठिकाणी करावी लागेल. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात. डीपमध्ये 3 आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर शॉर्ट फाईनला काय आणि ऑफ साईडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाते मिडविकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगल्या प्रकारे केली जाते आणि एकच धाव. या षटकामध्ये बघा काय घडलंय तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारचे मोठे फटके येत होते त्या मोठ्या फटक्यांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याच कारणास्तव मात्र आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4 धावा येतात 4 चेंडूंमध्ये. ही चांगली रणनीती आहे. येस, APL साठी पात्र असलेले खेळाडू आहेत. प्रवीण परेड एक चांगला खेळाडू आहे, चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे. आणि या ठिकाणी मात्र झेलचीची संधी यशस्वीरित्या झेल टिपला जातोय आणि जसा उल्लेख केला होता तशा मात्र विकेटचं पतन होत असताना पहिला आदरा या ठिकाणी लगावला जातोय न्यू बॉईज कामण संघाला. सिटीचे निश्चितच भरतजी 31 मार्चपासून APL आदिवासी प्रीमियर लीग ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण बघणार आहोत याच परिसरामध्ये. आणि त्याच परिसरामध्ये होणाऱ्या त्या स्पर्धेकरता पात्र खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून ह्या संघातील बरेचसे खेळाडू आहेत. नाव निश्चितच त्या खेळाडूंचं घेता येतील. अजय तुंबडा, प्रवीण परेड सारखे चांगले दिग्गज खेळाडू आहेत. संतोष कोम. येस नक्कीच. आणि नावाला साजेसा खेळ सुद्धा करताना पाहायला मिळते. आता मात्र एक ट्रॅकिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला फील्ड जोपर्यंत करेल एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. स्वभावाला साजेसाचा खेळ करत असताना हे षटक मात्र चांगले इकॉनॉमिकल षटक हाताळले जात आहे. 26 धावा धावपलकरती आहेत. चर्चा जरूर आपण करणार, तत्पूर्वी जाऊयात आणि या ऐकूयात एक सुंदरसं गीत. घरी घरी रथ चाले, रथ चाले रामाचा नामदी काही वैसली, गवरी ही नावरी, थँक्यू डिझे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. उन्हाचा प्रभाव जरी जास्त असला तरी सुद्धा सुरुवातीला पाणी पिऊनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा. बसून पाणी प्या. कॅप्स आणि गॉगलचा वापर करा. आणि हे सध्याच्या घडीला तरी या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. कारण ज्या प्रकारच्या घटना आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घडताना आपण पाहतो त्या सर्व गोष्टीला पाहता वॉर्मअप सुद्धा खूप गरजेचं आहे. फिटनेसवरती लक्ष द्या आणि या सर्व गोष्टींवरती मात करा. दुसरं षटक अतिशय चांगलं षटक या ठिकाणी हाताळताना त्यांना पाहायला मिळाला. अवघा 5 धावा त्या षटकामध्ये आल्याने एक गडी तंबूच्या आसराला गेलाय. काय हा येणारा एक आशेचा किरण दर्शवला जातोय का या पहिल्या इनिंगमध्ये? अगदी बरोबर, तो आशेचा किरणच असेल. कारण यानंतरचा येणाऱ्या गोलंदाजावर तितका दबाव नसेल. 5 धावा स्पेंड केल्या एका षटकामध्ये आणि एक ब्रेक थ्रू मिळून दिला. हर्षलचा मात्र हा चेंडू विरकावून दिला. त्या ठिकाणी कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. पाहिलं तर गॅप बिलकुल ओपन आहे. त्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जसं की पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले, तदनंतर त्या मोठ्या फटक्यांमधून पुढच्या षटकामध्ये येत असताना एकही मोठा फटका लागला नाही. आणि या गोष्टीला पाहता ही रणनीती आखली जाते. सरळ कव्हर रिझनमध्ये त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्या ठिकाणी 2 धावांसाठी हा फटका मारला जातोय. डावपुरा फलंदाज एक महत्त्वाची गोष्ट आणि या स्पर्धेची नाविन्यपूर्ण ही गोष्ट मानली जाईल. त्या गोष्टीला म्हणजे दोन्ही एंडकडून फलंदाजी गोलंदाजी ठेवण्यात आली. आता मात्र सुरेखाचा पुलचा फटका पाहायला मध्ये. चेंडू सरळ जातोय पॉईंट कव्हर रिजन सीमारेषेजवळ. सीमारेषा बाहेर जात असताना 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. थँक्यू डिझे. 32 धावा धावपलकावरती लगावल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा त्याच पट्टीवरती गाडी आली की काय असं चित्र आहे. कारण ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली ती किरण याने केली होती. थोडीशी खराब गोलंदाजी, तदनंतर मात्र प्रवीणने कमबॅक करून दिला आणि हर्षद मात्र या ठिकाणी थोडासा महागडा या 2 चेंडूंमध्ये होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होत आहेत त्या ठिकाणी फलंदाज, आमचा डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय जतीन, जो सलामी रजरोपाने
आला होता. आता मग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र यष्टरक्षकाला हुलकावणी देत असताना जात आहे शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये. एकच धाव मिळेल. या प्रकारचा कमबॅक करणं गरजेचं असेल. मोठ्या धावफलकाला रोखण्यासाठी तुम्हाला काय करायचं, विकेट घ्यायच्या, डॉट चेंडू हाताळायचा, एक मानसिक दबाव फलंदाजावरती आणायचा आणि तो दबाव कशा प्रकारे येईल तर डॉट चेंडूने, आणि त्या दबावाखातरच तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. कारण मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. सामना जवळजवळ आपल्या बाजूने झुकवला होता. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना मात्र जे महत्त्वाचे गडी होते ते बाद होत गेले आणि शेवटच्या क्षणाला तो सामना मात्र हातातून निसटला. यस सदीपजी, हे अगदी बरोबर आहे आणि ते सामन्यावर पकड करणं, मजबूत करणं फार महत्वाचं असेल. आता मात्र थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंपिंग झालेला चेंडू सरळ जातोय अवांतरित धावेने, एका धावेने दंडित केले जाते गोलंदाज हर्षित यांना. गरजेचं सुद्धा आहे. फलंदाजाच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर एक धाव प्रत्येक चेंडूवरती येणं किंवा धावफलक खालता ठेवणं, या गोष्टीने दबाव क्रिएट केला जातो. त्या दबावाच्या प्रत्यार्थ मोठे फटके मारण्यासाठी खराब चेंडूचा वापर आणि त्या खराब चेंडूची वाट पाहिली जाते आणि तरच एक मोठं धावफलक ते लगावलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी मागप्रती सज्ज होत असताना फलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड स्ट्रोक, टप्पा पडल्यानंतर कोणती हालचाल चेंडूमध्ये नव्हती, परंतु यष्टरक्षक तितक्याच चांगलं कार्य करत असताना डॉट चेंडूचे सांगता होते. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक 34 मोजल्या जात आहेत 4 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये. आतापर्यंतची स्थिती पाहता या दुपारच्या सत्रामध्ये कुठे ना कुठेतरी धाव्यांच्या वेगाला कुठे ना कुठेतरी अडथळा निर्माण केल्याने एक मोठा गतिरोधक लागल्यासारखं चित्र आहे. एकदा गोलंदाज मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची संधी, झेल मात्र धरतीला दान होतोय. अशा प्रकारच्या कॅचना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल तरच तुम्ही तुमचं या मॅच मध्ये अस्तित्व कायम ठेवू शकता. आणि त्यासाठी मात्र या प्रकारचे झेल, ज्या प्रकारचा झेल आता आला होता स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये, म्हणजे स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतःचं झेल सोडणं, याचा अर्थ स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. कारण ज्यावेळेला दुसरा क्षेत्ररक्षक झेल सोडतो त्यावेळेला मात्र एक वेगळा दबाव येत असतो आणि दुसऱ्याला ब्लेम करण्याची आपल्याकडे संधी असते. ती संधी मात्र आता नसेल आणि आता स्वतःला समजावायचं आहे, स्वतःला मोटिवेट करायचं आणि तदनंतरच चेंडू हाताळायचा आहे. चांगला झेल टिपायला हवा होता. सोपा झेल इथे ड्रॉप केलाय. ड्राईव्ह केलेला चेंडू आपण पाहतो ऑफ साईडला, त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी हाताळला जातोय. तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि 36 धावा धावफलकावरती. या एक सुंदरसं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. तिन्ही आमदारांचा एक बॅनर समोरच्या दिशेने आपण पाहू शकता. ज्यावेळेला आमच्या पॅव्हेलियन एंडकडून आपली नजर जाते त्यावेळेला राजाजी पाटील असतील, त्यानंतर हितेंद्रजी ठाकूर साहेब, त्यानंतर क्षितिजी ठाकूर साहेब, या तिन्ही आमदारांचा एक बॅनर आपणास पाहायला मिळतोय. आधारस्थान, प्रेरणास्थान आणि एक चांगले निर्देशक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच हे पिवळमय वातावरण मैदानाच्या चारी बाजूने आपणास पाहायला मिळत आहे. आमदार चषक या स्पर्धेचं गेल्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं होतं. अतिशय दिमागामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि चांगल्या स्पर्धांमध्ये ज्यावेळेस वसई तालुक्यातील स्पर्धांचा उल्लेख केला जातो त्यावेळेला या सर्व स्पर्धांचा उल्लेख केला जातो. प्रामुख्याने याचं कारण असं की संपूर्णतः ग्रामीण खेळाडूंना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. मग गाव टू गावच्या संकल्पनेतून असतील किंवा या KCAच्या माध्यमातून आजचा पहिला दिवस ज्या प्रकारे आहे त्यावेळेला आपल्या लोकल खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. म्हणूनच या स्पर्धांचं नामोल्लेखन सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये केलं जातं. आदरणीय सन्मान्य हरीश कडव हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय आमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. वेलकम वेलकम वेलकम. येस, नक्कीच हे व्यासपीठ सुद्धा मोठं आहे म्हणून तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची उपस्थिती लाभते या व्यासपीठाला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, इनसाईड आउट होणारा चेंडू, थोडासा वळण घेणारा पंच आमच्याकडे त्या ठिकाणी तटस्थ अवस्थेमध्ये आपणास पाहायला मिळतात आणि म्हणूनच की काय डॉट चेंडूची सांगता होते. जसं म्हणतात ना, प्रेक्षकांविना मैदान नेहमीच अधुरं राहिले आणि व्यासपीठ हे नेहमीच प्रमुख पाहुणे आणि अतिथींविना अधुरं राहिलंय. जोपर्यंत प्रमुख पाहुणे किंवा अतिथी व्यासपीठावरती येत नाहीत तोपर्यंत त्या व्यासपीठाची शोभा वाढत नसते आणि तेच चित्र पाहायला मिळत असताना या स्पर्धेची लोकप्रियता पाहता आपण पाहतोय व्यासपीठ अगदी भरलेलं सकाळच्या सत्रापासून आपणास पाहायला मिळत आहे. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची टो एज घेणारा चेंडू मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय, परंतु एकदम मिळेल. कारण ज्या प्रकारे चाचपणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल थोडंसं आगळं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं.
2 चेंडूचा खेळ झाला, धावा धापलकरती मोजल्या तर 37 जणू काही जखडून ठेवलं की काय, कारण ज्या वेळेला शेवटचं षटक मार्गस्थ असतं, निर्णायक षटक, स्लॉग जोरचं षटक, त्यावेळेला मोठी फटके येणं गरजेचं असतात. अन्यथा मैदानाच्या बाहेर येताना एक कॉन्फिडन्स नावाची गोष्ट असते, ती मात्र आपल्या बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना दिसत असते आणि त्या कारणाचं सामन्याचं चित्र हे कुठे ना कुठेतरी एक निगेटिव्ह झोनमध्ये जाताना पाहायला मिळत असतं. परंतु येणारे 4 चेंडू पाहूयात काय कहाणी सांगून जात आहेत. उजव्या जास्तच बाहेर येणाऱ्या चेंडूला म्हटलं फ्लिप केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चुकी न करत असताना व्यवस्थित रीतीने झेल टिपतोय राहुल आणि विकेटचं पतन होत असताना अजून एक गडी जातोय तंबूच्या आसरात दुसऱ्या विकेटच्या रूपाने. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. करण नावाचा फलंदाज बाद झालाय. खूप चांगला कॅच शतरक्षकाने टिपलाय राहुल जाधव. स्वयंमी कर्णधार मी बघितलंय बीबीपाडा संघाचा. मात्र आजच्या दिवसामध्ये कर्णधारामध्ये बदल आहे. आज वेगळा कर्णधार तुम्ही पाहताय. 3 षटका आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या आहे ती 37 धावा. पुढील होणारा मॅच कुठल्या 2 संघादरम्यान असेल ही चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. येस, नक्कीच ऑन साईडला बिरगावला चेंडू आपण पाहतो. ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये या ठिकाणी करण्यामध्ये थोडंसं अपयश जरूर लागतं आणि गडी पुन्हा एकदा जातोय तंबूच्या रनआउटच्या रूपाने. थँक्स डीचे वीर मराठा डोंगरीपाडा विरुद्ध जय मल्हार पोवन या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. वीर मराठा डोंगरीपाडा विरुद्ध जय मल्हार पोमन विपक्ष टीम या दोन्ही संघाचे संघनायक हा पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्समध्ये या. चर्चा आपण करूया. नेमकं काय चाललंय हे जाणून घेऊया आमचे साथी समालोचक मित्र भरत मोरे यांच्या वाणीतून. येस, नक्कीच पहिल्या षटकामध्ये आलं तर 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि आतापर्यंत स्थिती 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा खर्च केल्या जातात आणि धावपलकावरती जोडले जातात. एकंदरीत 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, सज्ज होते तेज तर्रार. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न थोडासा दुरून खेळला गेला. ऑन साईडला पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावची जी संधी आहे आणि धावचीत होईल का, तर येस, इट इज गॉन. अजून एक गडी जातोय तंबूच्या आसराला धावचीच्या रूपाने. थँक्यू. SB बीबीपाडा या संघाची प्रशंसा करावी लागेल. दर्शवत आहेत जरी आमच्या पहिल्या षटकामध्ये 21 धाबा आल्या असल्या तरी सुद्धा आम्ही खचून जाणार नाही. दबावाला झुगारून ज्या प्रकारे कामगिरी केली, खरोखरच वाखणण्याजोगे कार्य आपल्या संघासाठी करत असताना प्रशंसा करावी लागेल. अशा प्रकारचं कृत्य मैदानाच्या आतमध्ये सादर केलं गेलं म्हणूनच की काय आतापर्यंत कमबॅक काळमध्ये यश प्राप्त झालंय. धाबा कधी मोजल्या जातात 39. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ज्या प्रकारचे फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळेल, ज्या फिल्डिंगच्या माध्यमातून जे सातत्य दाखवलं गेलं, डेडिकेशन दाखवलं गेलं आपल्या संघाच्या प्रती, या मैदानाच्या प्रती, या क्रिकेटच्या प्रती, त्या सर्व गोष्टीला पाहता जखडून ठेवलं गेलं अक्षरशः मागील 2 ते 3 षटकांमध्ये संपूर्णतः न्यू बॉयज कामन या संघाला. पुन्हा एकदा लास्ट डिलिव्हरी फलंदाजी मार्कवरती अतुल. पाहूयात कशा प्रकारचा कारनामा करतोय. षटकार येतोय, चौकार येतोय की सिंगल डबल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात आणि एक चांगली मुवमेंट घेऊन मैदानाच्या बाहेर वळत असताना दोन्ही फलंदाज आपणास पाहायला मिळतात. 41 धावा धावपलकरती 42 धावांचं आव्हान असणार आहे. या टॉस का बॉसच्या दिशेने आपण वळणार, ज्या ठिकाणी दोन संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यामध्ये एका बाजूला असेल वीर मराठा डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला जय मल्हार स्पोर्ट्स पोमण. दोन्ही कॅप्टन चला या. आमचे हेमंतजी पाटील त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या दिशेने वळतायत. ओव्हर टू हेमंतजी. टॉस केला जाईल पुढील मॅचसाठी.
वीर मराठा डोंगरीपाडा वर्सेस जय मल्हार पोमन दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. मी विनंती करतोय कमलाकरजी जाधव यांना आणि जयंत म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. जय मल्हार पोमन टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी यायचा आहे. वेलकम दोन्ही टीमच्या कॅप्टनला वेलकम राजा कोठावले, वेलकम तुषार तांगडी, वेलकम कमलाकरजी जाधव, वेलकम जयंतजी म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण बघतोय. एका बाजूने निश्चितच आमदार चषक आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघू शकतोय सिटी. आमदार किंवा आमदार चषक किंवा सिटी असं आपण कॉल करायचा आहे. मी विनंती करतोय जयंत म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वीर मराठा डोंगरीपाडा टीमचा कॉल. आमदार चषक आणि सिटी आलेली आहे. टॉस जिंकतोय तो जय मल्हार पोमन टीम. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP टाईसवर जायचं आहे. राजा टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे, याचं मागचं तुमचं गेम प्लॅनिंग काय आहे? गेम प्लॅनिंग काय नाही, जो आहे तोच खेळ. आज तुमच्या टीममध्ये कुठले बॉलर्स असतील जे चांगली बॉलिंग करू शकतील? हेमंत पाटील, रोहित कोठावले, बाल्या आणि स्वतः बघून नाही तर मीच करणार. काय वाटते की किती रन्सपर्यंत रोखले तर तुम्ही ते रन्स चेस करू शकता? 40 ते 45. 40 ते 45पर्यंत 4 ओव्हरमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पॉवर ओव्हरची पहिली ओव्हर आहे, ही पहिली ओव्हरसाठी कुठला बॉलर तुम्ही यूज कराल? हेमंत पाटील. म्हणजे जो मास्टरचा खेळाडू आहे त्याला तुम्ही यूज कराल. आणि बॅटिंगसाठी जर बघितलं तर कुठले असे बॅट्समन तुमच्या टीममध्ये आहेत जे चांगली कामगिरी करू शकतील या मॅचमध्ये? मी स्वतः आहे, नागेश, रोहित कोठावले, परत बाल्या, निखिल. हे जे आयोजन बघतो महेश पाटील अँड कंपनी, बहुजन विकास आघाडीचं हे आयोजन आमदार चषक 2021चं हे आयोजन आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे आयोजन तर आपल्याला काय एकदम तर चांगलंच आहे. एकदम आम्ही एवढंच बोलू शकतो काय अति उत्तम आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक राजा. तुषार टॉस हारलेला आहे, टॉस जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. ह्या आउटफील्डचा भरपूर अंदाज आहे, चांगली बॅटिंग केबिलमध्ये तुम्ही केलेली आहे. काय वाटते तुम्हाला बॅटिंग करत असताना किती रनचं टार्गेट एक चांगलं टार्गेट असेल? 50+. कुठले बॅट्समन तुझ्या अपवाद वगळला तर आणखीन कुठले बॅट्समन आहेत जे चांगली बॅटिंग करू शकतील तुमच्या टीममध्ये? जयेश आहे, राजेश आहे, प्रकाश माले. निश्चित बॅटिंग लाईन चांगली आहे. बॉलिंगसाठी याल त्यावेळेस काय वाटते कुठले बॉलर तुम्ही 4 बॉलर यूज कराल? आहेत प्रकाश माले आहे, जयेश पाटील, मी स्वतः आणि एक बघू गेम प्लॅन. हे जे महेश पाटील आणि बहुजन विकास आघाडी यांचं आयोजन आपण बघतो आमदार चषकचं, हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? हो, खूप छान असतो, दरवर्षी चांगलं असतंय आयोजन. अपेक्षा करू की एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. हो, नक्की. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. Jay Mallar Poman won the toss and elected to field first. Back to the commentary box. Sandeep Gamad is there. येस, नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुद्धा या ठिकाणी सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना मात्र चला बॅट्समन प्लीज. SB बीबी पाडा मित्रांनो, वेळेचं बंधन आहे आणि त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. म्हणून विनंती असेल की लगेचच आपण दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ त्या ठिकाणी उपस्थित झालाय. प्लीज थोडी घाई करा, अगदी तुमचं बरोबर. कॉपरेशन खूप गरजेचं आहे आम्हाला. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आमचे साथी समालोचक मित्र संदीप गावण यांचा. धन्यवाद भरत मोरेजी. वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या तुम्ही मॅचेस बघतायत त्या मॅचेसमध्ये तुम्ही वेळेवर येत असतात आणि म्हणूनच विनंती करतो की बॅट्समन आपण लवकरात लवकर पाठवून द्या. इथे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही आवाज करू नका, एक नंबर विनंती असेल. जिंकण्याकरता लक्ष आहे 42 या धावसंख्येचं. धन्यवाद भरत मोरेजी. या स्पर्धेकरता तुम्ही अधिकृत समालोचक म्हणून शेवटपर्यंत इथे तुमचा प्रवास असेल, कारण माझा आजच्या दिवसातील प्रवास संध्याकाळच्या सत्रामध्ये संपणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोसमाई चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मी सलग 6 दिवस जुळणार आहे. नेहमीच प्रत्येक वर्षी आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आयोजन असतं. कोसमाई एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम, नितीन पाटील, जयेश माळी, सचिन पाटील, सचिन भोईर
यासारखे चांगले व्यक्तिमत्व आपण नेहमीच बघतोय. डिसिप्लिन दोन्ही संघाचा हवा आहे आम्हाला. चालू असलेल्या मॅचमध्ये 42 धावांचं टार्गेट एसबी बीबीपाडा संघाने ठेवलंय. एसबी बीबीपाडा संघासमोर ठेवलंय ते म्हणजेच न्यू बॉईज वसई संघाने, न्यू बॉईज कामन वसई संघाने. कारण आपण बघितलं न्यू बॉईज कामन संघ ज्या संघाच्या माध्यमातून जतीन यांनी संघाकरता 10 बॉलमध्ये 13 रन्स बनवल्या. विशाल नावाचा फलंदाज मैदानाच्या आत गेला. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 10 बॉलमध्ये 22 रन्स बनवले. मधल्या फळीमध्ये पराग संघाकरता काहीच करू शकला नाही. डायमंड डक स्वरूपात तो धावबाद झाला. चिन्मय हा नाबाद राहिला 0 या धावसंख्येवर आणि अतुल हा 2 धावा करून गेला, तो सुद्धा नाबाद राहिलाय. जिंकण्याकरताचे लक्ष आहे 42 या धावसंख्येचं. या 42 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी मैदानाच्यात उतरलेत. तत्पूर्वी मी विनंती करेन की कोरोनाचा खतरा अजून टळला नाही आणि म्हणूनच तुम्ही एकत्रित येऊ नका. फिल्डिंग लावा. पंचईत इशारा दर्शवतात ते संपायर. कमिटी टीम, आयोजक टीम मैदानाच्या आत जा. खरं तर KCA कामन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बघताय तुम्ही उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय अजय पाटील, प्रवीण पोलीस यांना सुद्धा तुम्ही उजव्या बाजूला बघतायत. आणि प्रारंभिक जोडी परत का आले? खरं तर नियमावली कडक असायला हवी. जी कडक नियमावली ती आहे KCAची आणि त्या अनुषंगाने तुम्हाला दोघांनाही सूचित केले अध्यक्षांनी. अजय पाटील यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच डिसिप्लिन पकडा मिळतोय. म्हणूनच प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने या मैदानावर क्रिकेट खेळताना डिसिप्लिन दाखवा. क्रिकेट हा खेळ भावनेनेच खेळायला हवा. KCAचे अध्यक्ष जे काही तुमच्यापर्यंत समोर डोळ्यासमोर ठेवतील तेच तुम्हाला करावं लागेल, हे मी तुम्हाला माहिती देतोय. म्हणूनच म्हणतात ना भरतजी, कारण आपलं जर ओठ बघितलं तर त्या ओठांचा आकार हा धनुष्याचा सारखा आहे. कारण धनुष्यामधून निघणारा बाण हे बरोबर त्याचं लक्ष वेधत असतोय आणि आपल्या ओठामधून, आपल्या मुखातून निघणारी जे शब्द असतात ते सुद्धा एक लक्ष वेधतं. मात्र आपल्या ओठातून निघणारे जे शब्द आहेत ते समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचे स्पर्श करणारे असावे, समोरच्या व्यक्तीला छिद्र करणारे नसावे, त्याच्या हृदयाला छिद्र करणारे नसावे. म्हणून नियमावली कडक आहे आणि या नियमावलीचं पालन तुम्ही करा. KCA कामन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे उजव्या बाजूला आपल्याला या व्यासपीठावर येताना दिसत आहेत. या स्पर्धेकरता पारितोषिक देणारे दानशूर व्यक्ती आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांना तुम्ही बघतायत, ज्यांनी लक्षात घ्या. आणि ही जी स्पर्धा आहे ती बहुजन विकास आघाडीची आहे, पक्षाची आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघाने सांभाळून घ्या. सूचना येत आहेत. बट्टा मात्रे हे सुद्धा महेश पाटील यांना नेहमीच सहकार्य करत असत, सपोर्टर्स म्हणून काम करत आहेत, सह आयोजक म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आपण बघू शकतोय. खरं सर एकी आणण्याकरता जी आपण KPL बघितली, कामन क्रिकेट कामन प्रीमियर लीग बघितली, त्याच्यानंतर ह्या स्पर्धा सुद्धा आपल्याला एकत्रित करतायत. कारण या व्यासपीठावर, या मंचावर तुम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या अधिकाऱ्यांना बघणार आहात. आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव यांना तुम्ही फेममध्ये बघतायत, उजव्या बाजूला आहेत, ज्यांच्या सौजन्याने येणाऱ्या या 6 दिवस जी स्पर्धा सुरू आहे, या रविवारपर्यंत ही जी स्पर्धा चालेल, त्या स्पर्धेचं चित्रीकरण जे केलं जातं TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून. मात्र येणारा हा खर्च आहे, तो खर्च आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांनी पुरवला आहे. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाची जी रक्कम आहे या स्पर्धेकरता, ती रक्कमसुद्धा आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांनी इथे पुरवलं आहे. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याच्यानंतर माजी सरपंच देवदळी या गावचे, एक चांगलं व्यक्तिमत्व. कारण आपण बघितलं तर आश्रमशाळेला सुद्धा त्यांचं योगदान अनेक वर्षापासून त्यांचं आपण बघतोय, त्यांचे जे समाजकार्य बघतोय आणि ते समाज कार्यकर्ते व्यासपीठावर विराजमान आहेत. मॅच स्टार्ट करा. चर्चा आम्ही करणार आहोत. मॅचची वेळ भरपूर वाया गेलाय. पहिला डाव संपल्यानंतर आता 12:24 झालेत. दुसरा डाव प्रारंभ होत नाही, सुरुवात होत नाही. 15 मिनिटं वाया गेलेत आयोजकांचे. एक सुंदर असे आयोजन करते आहेत महेश पाटील आणि यांच्याकडे तुम्ही बघा. खरं तर महेश पाटील एक आदर्श आहे आपल्याला या कामन परिसरातील. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटपटू,
अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये घालवलीत आणि कधीच त्यांच्यामध्ये मी घमंड बघितलं नाही. घमंड म्हणजे बघितलं तर त्यांचा गर्विष्ठपणा त्यांना कधीच दिसला नाही. असं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत खेळलं आहे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पाहून, कारण ते आयोजक आहे, त्यांच्याकडे बघून तुम्ही या स्पर्धेला सुरुवात करा, मॅचला सुरुवात करा. तुम्हाला आता शेवटची 2 मिनिटं दिली जातील आणि या 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही मॅच सुरू केला नाही तर कारवाई केली जाईल KCA अंतर्गत. कारण आयोजक आम्हाला माहिती देत आहेत, अध्यक्ष आम्हाला माहिती देत आहेत, अजय पाटील. बोलू ना, बोलू का बोलू ना. अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की रुही 11 हा संघ सुद्धा या टुर्नामेंट्समध्ये पहिला मॅच खेळला आणि त्यांना सुद्धा आपण पॅनल्टी दिली नाही, म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या. कमिटीने जो निर्णय घेतलाय या निर्णयाचं जे बंधन आहे, पालन आहे, ते पालन तुम्हाला करावं लागेल. चला, तत्पूर्वी चर्चा होण्याआधी आपण या पारितोषिकांची चर्चा करूया. या स्पर्धेकरता ज्या ट्रॉफीज आलेत, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ज्या ट्रॉफीज आलेत ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, ग्रामपंचायत पोमन, आदरणीय सन्मान्य श्री मनोजी हरिचंद्र भगत यांच्या सौजन्याने या ट्रॉफीज या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम वळूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेकरता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आकर्षक ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर केले. या ट्रॉफीचे सौजन्य आहेत मैत्री ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष अशोकजी भोईर, 40+ संघाच्या माध्यमातून कामन संघाचे ते सदस्य आहेत आणि त्यांनी या ठिकाणी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी दिले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण विचार केला, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या तिन्ही ट्रॉफीज आदरणीय सन्माननीय अशोकजी भोईर जे मैत्री ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता आपल्याला उपलब्ध झालेत, अवेलेबल झालेत. मॅन ऑफ द मॅच, जो प्रत्येक सामन्याकरता मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो स्वर्गीय दिनकर गोपाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीचे सौजन्य आहेत माननीय श्री कृष्णा पांडुरंग माळी, जिल्हा परिषद सदस्य, यांनी या ट्रॉफीज या स्पर्धेकरता दिलेत. मॅन ऑफ द मॅचसाठी जे असलेले चषक आहेत ते चषक पुरवलेत. या सर्वांचं, या सर्व आश्रयदात्यांचं आम्ही आभार मानतोय. स्पर्धेचं जे पारितोषिक आहे 1 लाख ते आदरणीय सन्माननीय मनोज म्हात्रे, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पोमन, एक उद्योजक आणि समाज कार्यकर्ते, त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता ही रोख रक्कम आले 1 लाख रुपयाची. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेचं रोख रक्कम 50,000 आणि ते स्पॉन्सर केलेत, या स्पर्धेकरता पुरवलंय HS एंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख या साहेबांनी. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता आपल्याला उपलब्ध झालंय आदरणीय सन्माननीय कमाकर जाधव साहेबांनी, जे माजी सरपंच देवदळ आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते या विभागातील. त्यांनी ही रोख रक्कम 30,000 आणि यूट्यूबचा संपूर्ण खर्च उचललाय. खूप चांगला सपोर्ट त्यांचा लाभलाय. या व्यतिरिक्त वसई विरार शहर महानगरपालिका माजी नगरसेवक सुनील आचोळकर साहेबांनी सुद्धा सपोर्ट्स केलाय. मॅचकडे आपण वळूया. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. भरपूर मिनटं वाया गेल्यानंतर आता दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. 12:29 हा दुसरा डाव सुरू होतोय. निलेश स्ट्राईकिंगकडे, नॉन स्ट्राईकिंगकडे फलंदाज अजय तुंबडा आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जतीन म्हात्रे. एक चांगला खेळाडू आहे, चांगले क्रिकेटर. तुमची लक्षणं डोळ्यासमोर कशी आली पाहिजे तर तुमची प्रत्येकाची वर्तवणूक ही खूप चांगली व्हायला हवी. तुम्ही जरी किती मोठे क्रिकेटपटू असलात तरी तुम्ही मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर कसे वागतायत याच्यावर नजरा असतात प्रत्येक प्रेक्षकांचे, याच्यावर नजरा असतात आयोजकांच्या, याच्यावर नजरा असतात अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेल्या मान्यवरांच्या. मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिल्या चेंडू पडण्याच्या मार्गावर आणि डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इनकडे. त्याच्याकरता आपण बघतायत एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमध्ये तैनात केलाय आणि एक मिड विकेटमध्ये.
जतीन मात्रे याचा हा लोअर फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि इथे शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. बुडावून क्षेत्रामध्ये झेल देऊन परतावं लागतं. निलेश या फलंदाजाला पहिला ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर गॉन. DJ Web of in the mix. बघतायत पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रू, पटक्यामध्ये जोर नव्हता आणि हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिला मॅच खेळत असताना पहिली विकेट, कारण आपल्या जीवनामध्ये जगत असताना पावसाळ्यातील पहिला पाऊस, आपल्या जीवनात असं येणारं पहिलं प्रेम आणि क्रिकेट खेळताना मिळालेला पहिला विकेट हा फार महत्त्वाचा आहे आणि ते पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 सप्टेंबर 1999 साली सदागोपन रमेश या भारतीय गोलंदाजाने निक्सन मॅकलिन या वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. T20 क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर 17 मे 2005 साली बघितलं होतं आपण मायकल क्रॉसफोरिस याला, जो ऑस्ट्रेलियनचा वेगवान गोलंदाज होता. त्यांनी बाद केलं होतं न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंग याला. आणि भारतातर्फे अजित अगरकर नावाचा एक वेगवान गोलंदाज बघितला होता. 1 डिसेंबर 2006 साली साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध खेळत असताना हर्षल गिब्स याला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं आणि इथे पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय जतीन म्हात्रे नावाचा हा गोलंदाज, फिरकीपट्टू. आता नवीन फलंदाज आला हर्षद. पहिला चेंडू अजय तुंबडा करता फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय की काय, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूला अडवलं गेलंय. एका धावेनेचे खातं उघडले, धावसंख्या आहे ती 1. काय म्हणाल भरतजी, पहिला ब्रेक थ्रू त्याच्यानंतर ही 1 धाव. नाही, नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या इनिंगची झाली होती त्या सुरुवातीला पाहता इथं कुठेतरी विरुद्ध दिशेने सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु शेवट तितका घातक होईल का हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे. हा अगदी होऊ शकतोय, कारण आम्ही फलंदाजी नेहमीच बघत असतो. अजय तुंबडा या खेळूची, संतोष कोम सारखा एक दिग्गज असा खेळू आहे, स्फोटक फलंदाजी तो करत असतोय. सातत्य राखणारे खेळू हे SB स्पोर्ट्स बीबीपाडा संघामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला न्यू बॉईज कामन संघाने जे ठेवलेलं लक्ष आहे 42 या धावसंख्येचं, त्याचा पाठलाग करण्याआधी त्या फलंदाजांना रोखणं फार महत्वाचं असेल. फुल टॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये, कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक जोडीचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये अंतिम क्षणी चेंडू जिंकतोय. चेंडूचा होतोय विजय. हा येतोय आमदार चषकातील महत्वपूर्ण चौकार, 4 रन्स. चार धाव मिळत आहेत फलंदाजाला. या 4 धावांची धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 5. प्रत्युत्तरात दाखल सरासरी हवी आहे ती 10.50ची आणि योग्य ती सुरुवात केली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इनकडे हर्षद. बघितला अंतिम क्षणी बॅटचं एज लागतंय, म्हणजेच बॅटचं बॉटम उघडं केलं, खुलं केलं आणि चेंडूला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलंय. 1 धाव पूर्ण, एका धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 6. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्यानंतर थोडंसं त्रस्त व्हावं लागतं फिल्डिंग करणाऱ्या संघाला, कारण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याकरता तयारीमध्ये असणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये वेळ भरपूर जातोय आणि अशातच फलंदाजाला मोकळीक मिळते मोठे पटके खेळण्याची. उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज आहे आणि मार्गदर्शन करण्याकरता आपण बघतायत करण नावाचा खेळाडू आलाय, जो यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करतोय. 4 बॉलमध्ये धावफलकावर धावा लागले ते 6. चालू असलेला मॅच यूट्यूबच्या माध्यमातून जो श्रोते जुडलेत त्यांच्या माहिती करता न्यू बॉईज कामन विरुद्ध SB बीबीपाडा असा होतोय. लेग स्टंपच्या बाहेर आणि या चेंडूला बिग हिट केलं जाते. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार आलाय षटकार. म्हणूनच प्रत्येक गोलंदाजाने मनामध्ये विचार हाच आणायला हवा की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. मी जितके क्षमतेने चांगली गोलंदाजी करू शकतोय, समोर कुठलाही स्फोटक फलंदाज असो त्याच्या विरुद्ध मी चांगली गोलंदाजी करेन, त्याला मी व्यवस्थित सामोरं जाईन. हेच ध्येय, हाच विचार मनामध्ये ठेवायला हवा. गोलंदाजाने इथे काय केलं, डाव्या यष्टीच्या बाजूला चेंडूला रिलीज केलाय आणि फलंदाजाला हात खुळे करण्याची संधी मिळाली. फक्त जागेवरूनच हा चेंडू बॅटच्या साहाय्याने खेळला गेला. 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 12वर. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. शॉर्ट ऑफ लेंथ, ॲलिमेशन आता व्यवस्थित नव्हतं. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता.
एक धाव बघता बघता पूर्ण केली आणि या एका धावेची धाव संख्या झाली ती 13. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना SB बिबीपाडा संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 13 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 29 रनची आवश्यकता. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2021. थँक्स डीजे. चालू असलेला मॅच मध्ये जे आपण बघतायत SB बिबीपाडा विरुद्ध न्यू बॉईज कामन अशी लढत बघतायत. धावसंख्या 13. सचिन तेंडुलकर सरांच्या जीवनामधील हा सुद्धा आकडा फार महत्त्वाचा आहे, कारण त्यांना आयुष्य जगताना क्रिकेट खेळत असताना त्यांनी कमावलेली संपत्ती जर बघितली तर कोच रमाकांत आचरेकर सरांनी दिलेले त्यांना 13 कॉईन. आणि 13 जुलै 1974 साली भारतीय संघाने पहिला एकदिवसीय मॅच खेळला होता इंग्लंड संघाविरुद्ध, ज्यावेळेस अजित वाडेकर हे संघ नायकाची भूमिका अदा करत होते आणि त्याने अर्धशतकी खेळी केली होती. म्हणूनच 13चा आकडा ह्या गोष्टींकरता फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. धावसंख्या चालू असलेल्या मॅचमध्ये 13 धावा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं. चेंडू बॅटचा एज लागून हा चौकार येतोय. वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. 4 धावा. थँक्स डीजे. हे जे 3 मोठे फटके बघितले त्यानुसार असं वाटतंय की योग्य ती वाटचाल आहे सध्या SB बिबीपाडा या संघाची फलंदाजी करताना, प्रत्युत्तर देत असताना. धावसंख्या पोहोचली ती 17 जिंकण्याकरता लक्ष आहे ते 42 या धावसंख्येचं. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 रनची आवश्यकता. शॉट ऑफ लेन. पुन्हा छेडलं या चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे शॉट थर्डमॅनच्या दिशेने आणि तो आता कोणतीच चूक करत नाही. एक धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली ती 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड. अजय तुंबडा हा सुद्धा स्फोटक फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याकरता प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याने बरेचसे सामने गाजवलेत आणि APL मध्ये स्टार खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते. आयकॉन प्लेअर तुम्ही आज SB बिबीपाडा संघाकडून बघतायत. आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत APL आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघणार आहोत 31 मार्च पासून. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 24 रनची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला पुल केलंय. चेंडू हवेमध्ये मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही सरळ 6 धावन करता टोकलेला षटकार. थँक्स डीजे. 24 धावा झालेत. भरतजी काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही, कारण षटकार चौकार यांची आतषबाजी करायला सुरुवात केलंय SB बिबीपाडा संघाने. धावसंख्या 24. नाही, नक्की ज्या प्रकारची सुरुवात झाली त्या सुरुवातीला पाहता इतक्या चांगल्या प्रकारे प्रगती किंवा कमबॅक करतील असं वाटलं नव्हतं आणि तो कमबॅक या ठिकाणी झालाय आणि आता या कमबॅकला मात्र मेंटेन ठेवावा लागणार आहे. अगदी बरोबर. पुन्हा आता डावे एसटीच्या थोडासा जवळून जाणारा होता चेंडू, वळून जाणारा चेंडू होता. म्हणजे फलंदाजाला इथे कळलं नाही की त्याला असं वाटलं की डावे एसटीच्या बाहेर चेंडू गेलाय, मात्र तो डावे एसटीच्या वरून गेलाय. पंचांच्या काही प्रतिक्रिया येताना दिसत नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावपळीवर 24. 42 धावसंख्येचा पाठलाग होतोय. अजूनही 14 चेंडूंमध्ये 18 रनची आवश्यकता. चांगली माहिती मॅन्युअल स्कोरर अंकित पवार आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. KCA कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत गुणलेखक. स्लो ओव्हर 1. बॅटच्या पट्टा रडारमध्ये चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाही. एक धाव पूर्ण केली. फाईन लेगमध्ये चेंडू गेलाय आणि एकच धाव मिळेल ह्या चेंडूवर. एक धाव मिळते फलंदाजाला आणि एका धावण्याची धावसंख्या झाली ती 25. चालू असलेल्या मॅचमध्ये चांगली पकड केली फलंदाजी करताना. गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करावं लागेल. त्यांना बोटांची जादू दाखवावी लागेल. खेळपट्टीवर चांगले चेंडू टाकावे लागतील. समोर कुठलाही फलंदाज असो त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याची क्षमता त्यांना प्राप्त करावी लागेल. आत्मविश्वास खरं तर आपल्या जवळचा मित्र आहे मित्रांनो. हा लोअर फुलटा चेंडू बसून चेंडूला खेळला जातं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. क्लास ड्राईव्ह. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. 4 धावा.
IPL धुंद मनोधैर्य वाढवणारी ही धुंद आहे. 2 षटकं संपलेत मैदानाच्या आत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना SB बीबीपाडा संघाची धावसंख्या झाली ती 29. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 रनची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. काय आता विचार चालू असेल मैदानाच्या आत. कसं वाटतंय बरं, जी पहिलाच मॅच मध्ये समालोचन तुम्ही केलंय आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा अनुभव तुम्हाला कसा वाटलाय आणि मॅच जो सुरू आहे मैदानाच्या आत याच्यामध्ये रंगत आणण्याकरता गोलंदाजाला नेमकं आता काय करायला हवं? येस, नक्कीच. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम. याच्यापेक्षा जास्त काही शब्द जरूर आहेत, परंतु जितकं बोला तितकं कमी या चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळते. आणि खास करून या स्पर्धेचं मुख्य आकर्षण मी म्हणेल की गाव टू गावची संकल्पना संपूर्णतः स्पर्धेमध्ये अवलंबली जाणार आहे आणि KCA च्या माध्यमातून सुद्धा आजचा दिवस आकारला गेला. आणि ही सर्वात मोठी बाब, कारण ज्या वेळेला या टेनिस क्रिकेटच्या पडले ओपनच्या माध्यमातून जे खेळाडू घडत असतात ते सर्वाधिक पहिलं कुठून खेळतात आणि कुठून घडतात, तर त्याचा एक पहिला प्लॅटफॉर्म म्हणून ज्याला पसंत दिली जाते तो प्लॅटफॉर्म इथं ग्रामीण खेळाडूला पुढे येण्यासाठी दिला जातोय आणि महत्त्वाची बाब आहे. या सामन्याचा जर विचार करायचा झाला तर इथून एखादी विकेट आणि सातत्याने टाकलेले निर्धाव चेंडू या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी देऊ शकतात. अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुमच्याकडे असलेले ज्ञानाची शिदोरी तुम्ही इथे तुमच्या मुखातून तुमच्या वाणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. 12 बॉल शिल्लक, 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 रनची आवश्यकता आणि अशा स्पर्धा ठेवण्याकरता भरवण्याकरता मित्रांची योग्य ती साथ लाभावी लागते. हा एक चांगला चेंडू गोलंदाजाचा. करण गोलंदाजी मार्गावर आलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली. या एका धावणीची धावसंख्या झाली ती 30. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. बघा ना काय औचित्य साधून या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलंय. खरं तर आज आमचा मित्र आणि मोरेगावातील अनमोल रत्न छोटा पॅक बडा धमाका समालोचन क्षेत्रामध्ये जे आघाडीवर झालेत त्यांनी बाजी मारलेत आणि सातत्य दाखवले. कारण मागच्याच महिन्यामध्ये ते सांगली येथे जाऊन सुद्धा ज्यांनी समालोचन पोचवले ते आमचे मित्र हेमंत पाटील यांचा आज वाढदिवस आणि ते सुद्धा औचित्य असू शकते या स्पर्धेचं. आमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही या मैदानावर बघतायत. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन, चेंडूला पुल केलंय. चेंडू हवेमध्ये, पुल पॉवरफुल असेल काय? चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्याबाहेर. आर पार दमदार शानदार षटकार. 6 धावा. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. थँक्स डीजे. आमच्या डीजे वादकाला काहीतरी आठवलं, जुन्या गोष्टी आठवल्यात. म्हणून ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. कुछ तो लोग कहेंगे. शॉट ऑफ लाईन पुन्हा एकदा पुल केलाय. घुटना टेक तमाशा देख. मिड विकेट पट्ट्यावर हा चेंडू सीमारेचे पार आणि त्या मिळत आहेत धावा 6 रन्स. मॅच विन, गेम ओव्हर, खेळ खल्लास. मॅच जिंकलाय तो 2.3 चेंडूंमध्ये. खूप चांगला खेळ या दोन्ही संघाने केला. न्यू बॉईज कामन संघाला विकेट हवे होते मात्र ते विकेट त्यांना प्राप्त करता आली नाही. खरं तर जीवनदान सुद्धा देणं फार चुकीचं ठरतंय. नितेश या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. अजय तुंबडा नितेश बाद झाल्यानंतर अजय तुंबडाने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याने 3 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारण्याशी संघाकरता 8 बॉलचा